श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात प्रथम माझ्या चॅनल तर्फे 2025 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात होत आहे, त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी महिन्यामध्ये येतो। तसे संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे। त्यावरून संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फल, पुण्यकाल, कोणकोणती दाने द्यायची आहेत, कोणती कामे वर्ज्य करायची आहेत, अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या वर्षी संक्रांत 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। मकर संक्रांत या सणाचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीला येतो। 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो। सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते। तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला आलेली आहे, मंगळवारी। मकर संक्रांतीचं फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे। तर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र धारण केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, पायस भक्षण करीत आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केला आहे, वार नाव व नक्षत्र नाव माहोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे। ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे तर वायव्य दिशेला पाहत आहे। संक्रांतीचे फल, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुखप्राप्ती होईल। संक्रांतीच्या पर्व काळामध्ये काय दान द्यायचे ते पहा। नवे भांडे, गाईला घास, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता। संक्रांतीमध्ये वर्ज्य करायची कामे म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, गवत तोडणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशींची धार काढणे इत्यादी कामे तुम्ही करू नयेत। तसेच संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर सोमवारी 13 जानेवारीला भोगी असणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत असणार आहे। तर अशा प्रकारे तसेच हा सण तुम्ही सर्वांनी उत्साहाने साजरा करावा। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम, मकर संक्रांत 25 विषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। नक्की तुमच्या छान छान कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।